एका लग्नाची दुसरी गोष्ट। शामराव, उद्या सकाळी जरा लवकर उठा। बरं। आणि सगळी तयारी झाली ना, ते कपडे आपलं बरम्युडा का फरम्युडा काय असतं ते घेतलं। ब्रश घेतले। औषधं घे बरोबर, आडी अडचणीला लागतात। दिलाय वल्ली काकूनी अख्खा फर्स्ट एड बॉक्सच बरोबर दिलाय। छान। आणि हे बघ, अनोळखी माणसाबरोबर उगाचच बोलायला जाऊ नकोस। आजी, राधा नाहीच बोलायची, पण तुला सवय आहे ओळखी काढायची। आणि हे बघ, कुणी काही खायला दिलं तर खाऊ नकोस। अरे, गुंगीचं औषध घालतात। मथुच्या भाच्याला असंच लुटलं होतं म्हणे। माई आजी, आम्ही विमानाने जाणार आहोत। तिकडे त्या एअर हॉस्टेस असतात ना, हवाई सुंदर्या, त्या अनोळखीच असतात। मग काय करू? त्याने दिलेली चॉकलेट्स टॉफीज नको खाऊ का? नाही खायच्या। अगं अच्छा, त्या खायच्या नाहीत आणि त्या गुपचूप बांधून घरी आणून तुला द्यायच्या, असंच ना? हो रे हो। हसतेस काय तू माई आजी? तुमच्यापेक्षा ना ती उल्का आत्या बरी। तिने सगळ्यात प्रॅक्टिकल गिफ्ट दिलंय मला, एक मस्त ट्रॅव्हलर्स किट दिलंय मला प्रवासासाठी। नाहीतर तुम्ही सगळे नुसत्या सूचना करताय। प्रॅक्टिकल गिफ्ट उल्का आत्याचंच आहे। हो ना, स्वतःच्या लग्नाबद्दल सोडता सगळीकडे प्रॅक्टिकलच वागली ती। मी येऊ? चाललास कुठे? माझ्या म्हातारीच्या बुरसट कल्पना समजा, पण तिथे गेल्यावर देवाचं दर्शन घ्या, समजलं? हो, जाऊन येईन। आता जाऊ? हो शामराव, ते लक्षात आहे ना? हो, लक्षात आहे। एअर हॉस्टेसने दिलेली चॉकलेट्स बांधून तुझ्याकडे आणून द्यायची, हो ना? ते नाही, पेढा किंवा बर्फी किंवा दोन्हीही। माई आजी, विमानात देत नाहीत पेढा आणि बर्फी। तुला नाही कळायचं ते, राधाला विचार, तिला माहित आहे। पेढा आणि बर्फी दोन्ही चालेल। कुहू, काही होतंय का तुला? आसवांच्या शाईने कागद ओले करते। सर्दी झालीये? अगं, तू कागद ओले म्हणालीस ना, आपण सर्दी झाल्यावर नाही का टिश्यू पेपरनी? विरहिणीचं मन हे टिश्यू पेपर सारखंच असतं अगं। आधी आसवांमध्ये भिजतं, मग अखेर डस्टबिन मध्ये निजतं। हो, ऐक ना, मला खूप घाई आहे, बॅग भरायची, उद्या पहाटेची फ्लाईट आहे ना। काय आणू तुला केरळहून? हा, काय आणू? केळीच्या पानाचं हिरवे पण आण, माझ्या शुष्क मनाच्या मरुभूमीसाठी। पायसमची गोडी आण माझ्या बेचव आयुष्यासाठी। बॅकवॉटर्सच्या रंगछटा आण माझ्या फिकट पडत चाललेल्या आयुष्यासाठी। मोहनलालच्या गालांचा गोबरेपणा आण माझ्या प्रभुड्याच्या आठवणीसाठी। मला शेवटचं नाही कळलं, काय म्हणालीस तू? प्रभुड्याचं काय? माझी ही बेईमान जीभ सगळं बोलून जाते अगं। कुहू, काय होतंय तुला? काही दुखतंय का? काळजात दुखतंय, काळजात दुखतंय माझ्या। अगं, ही दुःख अशी कुणाला सांगताही येत नाहीत आणि सहनही करता येत नाहीत ना। ओके, राहू दे। पण मी तुला सांगेन, नक्की सांगेन। आपलं नातंच वेगळं आहे ना। एक काम करते, बॅग भरून येते, मग गप्पा मारू आपण आपल्या नात्याबद्दल। गप्पा नाहीयेत साध्या सुध्या, गाथा आहे माझ्या प्रेमाची।
अच्छा, प्रेमाची? कुहू, तू काय प्रेमात बिमात पडलीस का काय? ओ ए ए ए कुहू, इकडे बघ, इकडे बघ. काय काय कोणाच्या प्रेमात पडलीस तू? कोण आहे तो? त्याचं नाव असं सांगता नाही येत थेट. नाव सांगण्याआधीच अंगांगातून शहारा येतो. बर, मग तू एक काम कर, तू शहरून घे आणि मग सांग. हा, त्याच्याबद्दल मी बोलायला लागले ना वैनुडी, की मला एक रात्र सुद्धा पुरणार नाही. हो बरोबर आहे. मुद्द्यावर याला 4-5 तास जातील ना तुझे. आधी तुझ्या कविता असतील, मग उपमा अलंकार. बघ, मी म्हंटल ना, तुलाच कळतं मी काय म्हणते ते. तूच समजून घेऊ शकतेस ग मला. नाहीतर आमच्या घरच्यांना मी मोठी झाले हे कळतच नाहीये. एका रात असून कुणाला काही सांगितलं नाहीये. मी तुला सांगेन नक्की. मला आत्ताच खूप लाजावं असं वाटतंय अगं. हे घे, तू लाज. निवांत लाज, तुझं निवांत चालू दे. मी एक काम करते, मी बॅग भरून येते आणि मग आपण बोलू. हं? चालू दे तुझं. लाज लाज लाज. घनश्यामचे कपडे माझ्या बॅगेत मी भरूच शकत नाही. एक तर हनीमूनची बॅग भरा, तर त्याचे कपडे काय मी भरायचे का? डोक्यावर पडलाय का घनश्याम? काय ग, तुला सुद्धा काळेवाडीतल्या माणसांची इतक्या चटकन सवय लागली? कसली? स्वतःशीच बडबडण्याची. आता काहीतरी बोलत होतीस ना हॅमलेट सारखं. तुम्ही काय वाचलंय का हॅमलेट काकू? अगं, BA विथ इंग्लिश लिटरेचर आहे मी. काकू लिसन, हे घे. हे काय? गरमागरम बाकरवड्या मी स्वतः केल्यात. हो वा. बागेत भरून ठेव, जागा आहे ना. हो आणि सकाळी निघाल ना तेव्हा थेपले करून दे. काकू, तुम्हाला उगाच त्रास. काय त्रास कसला त्यात? बाहेरगावी जात. उचलते घनश्यामचे कपडे तू बॅगेत भरायला ठेवून गेले. सावकाश. हे बघ, परगावी जाताना ना आपल्याकडे स्वतःचं असं काहीतरी खाणं पिणं असावं. तुला गंमत सांगते, मध्ये ना यांचा एक ट्रेनिंग कॅम्प होता 7 दिवसाचा मदुराईला. हे मला म्हणाले की तू पण चल बरोबर, म्हणून मी गेले होते. आणि पहिले 2 दिवस इतकी मज्जा केली, दापून इडली सांबार खाल्लं. जी नंतर कंटाळले ग. नाश्त्याला पण तेच, लंचला पण तेच, डिनरला पण तेच. शेवटचे 2 दिवस तर ना मी घरून दिलेल्या पोह्यांच्या चिवड्यावर काढले. म्हणून म्हटलं असलेलं बरं. ठीक आहे, थँक्यू. मला ना खरं तर खूप बरं वाटतंय की तुम्ही फायनली केरळला निघालायत. जायला हवं ग असं. छान झालं. ए, तुला ना आणखीन एक गंमत सांगते. आणखीन एक गंमत आहे? हनीमूनच्या खूप गमती आहेत माझ्याकडे. लिसन ना, माझी मावस बहीण आहे ना, तिचं लग्न झालं असंच, आणि ती एक्झिक्युटिव्ह एका कंपनीत. बरं, नवरा तिच्यापेक्षा सिनियर पोस्टवर. आणि गंमत माहितीये, दोघांना एकत्र सुट्टीच मिळेना. म्हणजे एकदा घ्या काय ती सुट्टी. असे कसे जाणार हनीमूनला? पण मग लग्नाला 7-8 महिने झाले तरी हनीमूनचा पत्ता नाही. शेवटी भांडण व्हायला लागली ग त्यांच्यात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करायला लागले. डिवोर्स पर्यंत गेलं होतं प्रकरण. झालं, आमच्या मावशीला आलं टेन्शन. तिने सगळ्यांची घरातल्यांची मीटिंग बोलावली. मग पण आमच्या ह्यांनी वाचवला ते लग्न. म्हणजे? अगं, ह्यांनी काय गंमत केली माहितीये का? ह्यांनी पटकन जाऊन ना गोव्याची 2 तिकीटं काढून आणली आणि ठेवली त्यांच्या हातावर. म्हणाले काहीही बोलू नका, नंतर काय ते घ्या तुमचे निर्णय, आधी तुम्ही 2 जण गोव्याला फिरून या. शेवटी ना हेच दिवस महत्वाचे असतात. तेच नंतर पुढे जाऊन आयुष्यभर आठवायचे. आता आमचे हे, आमच्या दोघांमध्ये काही कमी भांडणं होतात का? खूप भांडणं होतात. पण मग मी नंतर हेच दिवस आठवते. आणि मग माझ्या लक्षात येतं, जाऊ दे, आदमी इतना भी बुरा नहीं है. पटलं ना तुला? असंच असतं.
तुझी बॅग आवरून व्हायची आहे ना अजून? हो एक आहे. दे मी मदत करते तुला. मी घड्या घालते, तू भर एक एक कप. अहो राहू दे काकू, मी करेन. अगं असू दे ग. आणि आज ना तसंही ना मला बराच वेळ आहे. किचन वल्ली सांभाळते. अच्छा. बॅगेतच भरायचे आहेत ना? हो. हे घनाचे कपडे या बाजूला भरून ठेव. हो. हं? राधा राधा तू झोप, मला थोडा वेळ लागणार आहे. घनश्याम मला हे बरोबर नाही वाटत आहे. अगं मी सांगतो ना, झोप. मला आता सवय झाली तुझ्या घोरण्याची. बॅकग्राऊंड म्युझिक असं समजून काम करत राहीन मी, बस. ते नाही म्हणते मी घनश्याम. मला हे असं कारण देऊन उद्याचं सगळं करणं बरोबर नाही वाटत आहे. म्हणजे ऐक ना, म्हणजे इतके दिवस या प्लॅन मध्ये आपण दोघच होतो ना. आता अचानक खूप माणसं येणार, आपल्याला झेपणार नाही हे सगळं घनश्याम. आणि बरोबर नाही रे असं. म्हणजे मला वाटत नाही की आपण हे सगळं करू शकू, व्यवस्थित निभावून नेऊ शकू. मी खूप काकुळतेला येऊन सांगते घनश्याम, मला नाही जमणार हे सगळं. एक मिनिट राधा, तू आता लास्ट मिनिटला मला डिच करणारच का? मी काय म्हणते घनश्याम, तू केरळला जाऊन करू शकतोस ना हे सगळं. तिकडे तुला कोणी डिस्टर्ब करायला नाही येणार. तू असशील ना अख्खी. मी नाही डिस्टर्ब करणार तुला, खरंच नाही करणार, खरंच. हा जोक होता राधा. हे बघ, माझ्या एका जुन्या हार्ड डिस्कवर माझं एक प्रेझेंटेशन आहे, जे मला या इंटरव्ह्यूसाठी लागणार आहे. ती हार्ड डिस्क कुम्याकडे होती. कुम्या? कुम्या नाव आहे तुझ्या मित्राचं? हे भुसण्या कुम्या असल्या नावाचे मित्र आहेत तुझे घनश्याम? कुमार नाव आहे त्याचं. कुम्या आम्ही लाडाने म्हणतो. मुद्दा हा आहे का आपला? नाही सॉरी, तुझी काहीतरी मटेरियल कुम्याच्या हार्ड डिस्कवर होतं. हो पुढे सॉरी. हे माझ्या आज लक्षात आलं. मी काय केलं, मी पटकन स्कूटर काढली, कुम्याकडे गेलो, हार्ड डिस्क आणली, तो डेटा माझ्या हार्ड डिस्कवर ट्रान्सफर केला, हार्ड डिस्क कुम्याला नेऊन परत दिली. झालं ना, दिली ना कुम्याला परत हार्ड डिस्क. डेटा आला ना तुझ्याकडे. आता जाऊया केरळला, उरलेलं तर तिकडून कर ना. अशा 12 मित्रांकडे 12 हार्ड डिस्क आहेत. अन्या, गण्या, दिन्या, पक्या, नाही भुसण्या, ठीक आहे आलं लक्षात. सगळ्यांना नेऊया केरळला. शक्य नाही ना? शक्य काय आहे मी सांगतो. आपण मुंबईत राहणं शक्य आहे. ते गरजेचं आहे. वी डोंट हॅव अ चॉईस. यू गॉट टू अंडरस्टँड दिस राधा. पण काय होतंय माहितीये का घनश्याम, मला खूप भीती वाटते. वर झोपणार का तू? म्हणजे खरं माझी टर्न आहे वर झोपायची, पण तू झोपणार का वर? मी झोपेन खाली. त्याने काय होईल? तुला माहिती नाही? अगं असं कुशन असली ना पाठीशी, असं मऊसूत लागलं ना पाठीला, की भीती कमी होते माणसाची. ऐक ना, मी पुढचे 4-5 दिवस वर झोपी ना. राधा, आय डोंट बिलीव्ह दिस. तू वर झोपण्यासाठी हे सगळं नाटक केलंस? व्हॉट रबिश. मी अशी मुलगी वाटते का तुला घनश्याम? मी ठीक आहे, मग जाऊया ना उद्या केरळला. तू वर झोप. वाटतेय मला भीती, सांगतेय मी. ब्लॅकमेलिंग करणं रक्तात आहे बायकांच्या. झोप ना आता माझी आई. राधाची पाठ दुखत होती म्हणून ती काल खाल. मग आता का वर झोपली ती? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट.
घना, ए घना, राधा उठा. अरे 11ची फ्लाईट आहे ना तुमची. उठा उठा. घना, अरे ऐकलंस का? राधा, अगं बाई ना झोप तरी किती लागली आहे. अरे काय गं ना, अरे बाबा, अरे 11ची फ्लाईट आहे ना तुमची. हा मग 8 वाजून गेले. उठा उठा उठा. अरे तुम्हाला 9:30-10 पर्यंत पोहोचायला पाहिजे एअरपोर्टवर चेक इन साठी. सॉरी सॉरी सॉरी. हे बघा, असं झोपेतून उठवणं बरोबर नाही. माझ्या अगदी जीवावर आलं रे. पण उरलेली झोप ना केरळला जाऊन पूर्ण करा. हा मी रेडीच आहे. मी आंघोळ करून झोपले. मला फक्त दात घासायचं. गाना, आपल्यात सकाळी उठल्यावर आधी तोंड धुतात, दात घासतात आणि मग आंघोळ करतात. पण मी अमेरिकन स्टाईलने जगतो ना, त्यामुळे मी रेडी. आता विसरा ती अमेरिकन स्टाईल. आता राधाच्या स्टाईलने जगायला हवं तुम्हाला. गाना, काल राधाची पाठ दुखत होती का रे? राधाची कशाला पाठ? अच्छा, राधाची पाठ दुखत होती म्हणून ती काल मग आता का वर झोपली ती? हं? अरे वर का झोपली ती? पाठ दुखते तू सगळं सांगायला लावतो मला. नाही तू सगळं तू आता विचारणार मला. सगळं तुला सांगतो. सॉरी सॉरी सॉरी. काय काम? अरे नाही लाजतोस. अरे बाबा सॉरी, मी आता काही विचारत नाही. तू सगळ्यांना सांगणार बाहेर जाऊन. नाही सांगणार रे, नाही सांगणार मी काही. हा बरं मी जाते आता. उठव तू, उठव राधाला. हा दार लावून दे. घेते रे बाबा. उठा आणि लवकर आठवा. ए राधा, राधा उठ 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 लवकर. काय फ्लाईट गेली का? अगं फ्लाईट नाही गेली, आपली लाज गेली असती. आईने पुन्हा वळकटी बघितली आणि प्रॉब्लेम झाला असता. राधा, आपल्याला घनश्याम काहीतरी करायला लागणार. वळकटीचं काहीतरी. मी सगळं केलंय. तू फक्त उठ आता. राधा उठ, नाही तर आपलं विमान उडेल आता. हा चल चल चल. एक मिनिट यार, तू जा. मी इथे नको ठेवू ना राधा. मी घनश्याम प्लीज गाडी घालण्याची. कशाची? अरे यार, सॉरी. दादा दादा, तो पेपर आधी खाली ठेव. वाट लागले सगळी. काय झालं? अरे टॅक्सी आणि रिक्षांचा संप आहे आज. बर, मग ही शब्द कोडी सोडवताना तू स्वतः कोडवून बसलायस. आता तू का कोड्यात बोलतोयस? अरे राधा आणि गणा हनीमूनला निघालेत ना. ते एअरपोर्टला कसे जाणार आहेत आता? हे बघ, मी जरी शब्द कोडी सोडत असतो ना, तरी मला भोवताली काय चाललं ना हे माहीत असतं. त्यांच्या समस्येवरचा तोडगा निघालाय. काय? अहो, घनश्याम माऊली यांचे मित्र भुसण्या माऊली यांची 4 चाकी वाहन मागवण्यात आले असून त्यामध्ये बसून राधा माऊली आणि घना माऊली कसलाही क्लेश न करून घेता विमानतळावर पोहोचतील. व्यवस्था झाली ना? काय गेस्ट ऑफ ऑनर तयार आपले झाली ना सगळी तयारी वगैरे? हा, देवकी म्हणत होती जवळजवळ सगळी तयारी झाली आहे, एवढ्यात निघतीलच. पण आता बोर होणार. एकदम सुनं सुनं वाटणार आता. गणा नाही, राधा नाही. ठीक आहे, अगदी माझ्या मनातलं बोललास. पण त्याला आता आपण काय करणार? ह्या दिवसांवर खरं म्हणजे मुलांचा हक्क असतो. तो हक्क आपण त्यांच्यापासून कसा हिरावून घेणार रे? आता आपल्या नशिबात एकच गोष्ट आहे, फोटो बघायचे. त्यामध्ये काही सेन्सॉर्ड फोटोही असतील. मग ते घ्या. घनाला शेवटी कुठला कॅमेरा दिलास? मी? अरे तू देणार होतास असं सुप्रिया बोलली मला, म्हणून मी नाही दिला. शाबास दिग्या, सुप्रिया बोलली आणि तू तिचं ऐकलंस. तू म्हणालास आम्ही कॅमेरा देतो म्हणून आम्ही कॅमेरा नाही दिला. अरे मग ऐक ना, मी पटकन घेऊन येऊ का? रिक्षा टॅक्सीचा संप चालू आहे.
मग मी बसने जाऊन येतो ना. आत्ता ऑफिसच्या वेळात मी आत्ता असेल तो रात्री अर्धाहून परत येशील कॅमेरा न येताच. माऊली ट्रिंग ट्रिंग काय करतो? घंटी कसली वाजवतो? इथे विचार करतोय मी. माझी बायसिकल घेऊन जाता का? अरे हा, ही आयडिया मस्त आहे. अरे दिग्या, तू सायकलवरनं जाऊन कॅमेरा घेऊन येईपर्यंत घना आणि राधा केरळात दाखल झाले असतील. अरे मग आता काय करायचं? दादा ज्ञाना, हे बघ, मला ना खूप उशीर झालाय. आत्ता जर आपण बोललो ना, म्हणजे तू बोललास आणि मी ऐकलं ना, तर खूप उशीर होईल रे. फ्लाईट मिस होईल माझं. आल्यावर बोलूया हा, प्लीज. अरे हे घे. हे काय? केरळ मसाल्याचा व्यापार आणि वसाहतवाद. तसं बघता व्यापारीकरण आणि टुरिझम याबद्दलची माझी मतं जरा प्रक्षोभक आहेत, पण मी ती काही तुझ्यावर लादणार नाही. तुम्हाला काहीही लागलं मला कधीही फोन करा. मी तुम्हाला इत्तमभूत माहिती देईन. कसं आहे ज्ञाना, समजा मी तुला आत्ता मुंबईच्या विमानतळावरनं विमानात बसताना फोन केला ना, तर तो फोन साधारण आम्ही मधुचंद्र आटपून जेव्हा केरळवरनं 8 दिवसांनी परत येऊ तेव्हा मुंबईला जेव्हा विमानतळावर उतरू तेव्हा संपेल. त्यामुळे मी काय तुला फोन करणार नाही. हे पुस्तक आणि असंही कशाला लागतोय म्हणा फोन करायला? काय म्हणजे मी तुला कशाला फोन करू? मी तुला फोन कशाला करू असं म्हणायचं होतं मला. मी तुला फोन कशाला करू ज्ञाना? म्हणजे तू आणि तुझी आठवण पुस्तक हे सदैव माझ्या मनात राहणार आहे पुढचे 8 दिवस. असा एकही क्षण नसणार आहे जेव्हा मला तुझी आठवण येणार नाही केरळला ज्ञाना. त्यामुळे मी मग फोन कशासाठी करू? मी नाही करणार फोन. जा विहंगा जा. तुझे आता भरारी मारण्याचे दिवस आलेत. जा. विहंग. एका लग्नाची दुसरी गोष्ट.